ए साऊंड वाला तुला आईचं शेपत आवाज वाढीव. अरे राम राम म्हणा की मंडळी. मंडळी राम 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 राम. हॅलो हॅलो हॅलो. एकदा साऊंड वाल्यांसाठी जोरदार टाळ्या. बरं सगळ्यांनी ओळखलं मला. हॅलो. हा आता जोरदार झालं राव एकदम. एकटाच आलो मी. गंगेला नाही आणलं सोबत. आता पोराच्या लक्षात आलं सर. ती गाढवाचं लग्न दे धक्का दोघात तिसरा हरिओम विठ्ठला गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराफी पाणी भारतीय तीन बायका फजिता ऐका असे अनेक चित्रपट आहेत. बाकी आज शाळेच्या निमित्तानं इथं आलो. एवढा मान सन्मान दिला मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. बाकी पोरांनो जोरदार चाललंय सगळं एकदम जोरदार चाललंय ना. अरे तुमचं नाही मी पालकांचं माईक बंद करा. कोणतं बंद करा कोणतं चालू करा. मध्ये होईल ते आम नका म्हणा. झालं का बंद. हो चालेल सर. मी यांच्यासाठी आलोय. हो हो बसायचं यांच्या पुढं बसायचं. नाही नाही सर कसं आहे नियमात राहायला पाहिजे माणसाने. पुन्हा सर्वांना माझा नमस्कार. बाकी चाललंय सगळं. आज तुम्हाला मी भरभरून हसवणार आहे खूप. बाळांनो अशीच शांत बसा म्हणजे कसं आहे चावटपणा करायचं नाही. मी आज तुम्हाला खूप हसवणार आहे. आणि त्याच प्रथम सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या शाळेसाठी जोरदार टाळ्या. आपल्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या. आणि एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्याचा हेल्प द्या. चला तर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करून मी तुम्हाला खूप हसवणार आहे आज. एकदा साऊंड वाल्यासाठी जोरदार टाळ्या. हा घडी घडी आवाज चेंज करतो. हा मंडळी जरी गंगेला घेऊन नसले आले तर गंगेची उणीव भासू देणार नाहीत बरं का. काही काळजी करू नका. ऐकतात आपल्या सोबतच. मान्यवर मंडळींना मी एकदा विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय अशा कार्यक्रमाने
गजानना श्री गजानना. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण गणेशाला स्मरण करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि हे कार्य सुखकर होण्यासाठी प्रथमतः आराधना करूया त्या गणरायाची, त्या भगवंताची. प्रस्तुत करत आहोत गजानना श्री गजानना. नेहा आरगडे, सिद्धी मुंडे, भक्ती सोळंके, वैष्णवी तोरणमल, श्री बादल आणि या सर्वांच्या सोबत अंकिता भंडारे. जर एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंडळी. स्वागत करूया या शुभग्रांचं. गजानना श्री गजानना.
पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। क्या बात है, जबरदस्त। देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, वक्त जरा फैलाओ, रंग ले दिखाओ।
आरतीला आवाज देतो का रे तू? गणेश काळे, प्राची डुकरे, समर्थ जाधव, भगीरथ मुलगीर, सुशांत जाधव, रांजल टिंगरे, सेजल टिंगरे, गरवी मनकर, आर्यन गिराम, हर्षद गागवाले, अथर्व बाग, दलगत या सर्वांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. या स्टार्टसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अबॅकसमध्ये यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्याच्या या यशाचं खरंच या ठिकाणी आपण सर्वांनी कौतुक करावं. आनंदनगरीचे ज्योती अवधूत भंडारे, स्वाती नितीन हलगे, म्युझिक चेअरमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. दीपाली फळे, दीपाली अमोल फळे, पीटर रामेश्वर भंकर, या डान्ससाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात मंडळी. यांनी खऱ्या अर्थानं आपलं यश या ठिकाणी मिळवलेलं आहे. डान्स परफॉर्मन्स वगैरे हे होतच राहते, पण अकॅडमिक्समध्ये शिक्षणामध्ये यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्या दृष्टीने त्या सर्वांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. सर डीजे आसिफ SK आदर्श पालक म्हणून श्री अरुणसर मुंडे व सौभाग्यवती मायाताई मुंडे दोघांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. निवडी प्रायमरी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री बलगर सर यांना विनंती करतो की त्यांनी आदर्श बालकांचा उचित सन्मान करावा. चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम धूम. बड़े बड़े लोगों को अपना बचपना याद आ रहा होगा, लेकिन कुछ नहीं कर सकते. आज सिर्फ आपको देखना ही पड़ेगा इन बच्चों को जो आपके सामने नृत्य का विकास है. मेरे साथ नासिक ढोल दीजिए थोड़ा थोड़ा भैया, मेरे को याद रखिए, मुझे मत भूलिए. शेख मुदस्सिर, फले चैतन्य, जोर अमल. आप म्यूजिक दीजिए ना, साथ में कंटिन्यू करिए ना, मेरे साथ अकम्पनी करो ना आप. काळे, रोहन, मुलगीर, कृष्णदीप, पठाण, जावेद, खैरात, प्रसन्न, कोरे, शिवप्रसाद, कुकड़े, स्वराज आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं. चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम धूम.
गंगीच्या गंग्याला बोलवू का? सांगा मला, तुम्ही म्हणत आहे बोलवतो नाही तुम्ही नका, काय अर्थ आहे त्याला? ऐकलं नाही गड्या, जरा जोरात. नको म्हणताय, हो म्हणताय, मग बोलू तर गंगीच्या गंग्याला. ए गंग्या, अरे कुठे आहेस तू? ये की जरा. अरे शहरामध्ये बोलवलंय तुला, ये जरा या स्टेजवर ये. स्वागत. एक प्रश्न विचारू करो आल्या बरोबर. तुम्ही टाळा नाही वाजत म्हणजे याला काय अर्थ नाही. अरे पोरं एवढं नाचायले, लहान पोरं रडायले, ते उचलून नाचायले म्हणजे याला काय अर्थ नाही. अरे येणारे पुढचे सुपरस्टार आहेत ते. सलमान खान आहे, कोणी अमिताभ बच्चन आहे, कोणी दादा कोंडके, म्हणजे याला काय अर्थ आहे. अरे देवाने हात दिले कशाला? तांबाखू फोडायला. अरे टाळ्या वाजवायला दिले, राम राम करायला दिले, सलाम आलेकुम करायला दिले, हरे कृष्णा हरे रामा म्हणायला दिले तोंड आपल्याला. का पुड्या खायला दिले रे राताळ्या? सलाम आलेकुम करायला दिले, राम राम करायला दिले, हरे कृष्ण हरे रामा करायला दिले, राम राम पाळणे करायला दिले, महाविष्णू जय श्रीकृष्ण हे करायला दिले तोंड आपल्याला. का 90 हाणायला दिले रे? ए तेरा नाम क्या है रे? ए पिंट्या, तेरा नाम क्या है? त्याला कशाला विचारायला रे? त्याचा बाप त्याला बोलील ना मग. शेजाऱ्याला नाव विचारायचं होय, याला काय अर्थ? आपलं नाव आपणच सांगायचं. कोणाचं? अरे कोणाचं पोरग आमच्या भितडावर मुतायला हे? चला मंडळी, अलगट आपलं बलगर साहेबांसाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी आम्हाला बोलिवलं, एवढा मान सन्मान दिला. आमच्या आई माऊल्या, बहिणी, आजी आजोबा, सगळे वरिष्ठ सिनियर सिटीजन या ठिकाणी जमलेले आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमचा सावळ्या कुंभार तुला सवय खरे बोट घालायची नेहमी नेहमी. सावला ऑपरेटर एकदा सेटिंग झाली गेला खड्यात. मागे घे, पुढे घे, इकडं घे, असं कर. तुला काय ऑपरेटिंगची सवय रे? एकदा सेटिंग झाली. रताळ्या काय यार, तुला किती टाळ्या वाजवल्या म्हणजे याला काय अर्थ? घेणं ना देणं, मी खिशाला 2-2 पेन म्हणजे घोडं मेलो वजानं. या माणसाची तब्येत बघतो. हॅलो सर, हॅलो एक्सक्यूज मी, कम हिअर. काम हॅलो. येऊ तिकडं? नाही मी येतो की तुमच्याकडे. अरे माणसाची तब्येत बघ, माणसाचं वजन बघ, आणि आवाज कसा येतोय मायका मधून. एकदा बोलून दाखवा सर. हॅलो. बघा, माणसाची तब्येत बघून आवाज काढायचा आणि माणसाने विचारायचं तब्येत भारी आहे राव तुमची. सलमान खान पेक्षाही भारी बॉडी यांची. वा वा, अभिनंदन सर तुमचं. आणि सगळ्यांना मी आज भरभरून खुश करणारे, खूप हसवणारे माझ्या सिनेमातले डायलॉग भर. सर इकडे या तुम्ही. आणि आज खास विशेष करून आमचे बलगट साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आमच्या शाळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर इकडे या दोन. विद्यार्थी मित्रांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जे मुलं शिकत आहे या शाळेमध्ये, ज्यांनी ऍडमिशन घेतले ते भावी कलेक्टर आहेत. मग तो इस्माईल नावाचा मुलगा असो का राजू नावाचा मुलगा असो, तो शेतकऱ्याचा मुलगा असो का व्यापाराचा मुलगा असो, तो एखाद्या रिक्षावाल्याचा मुलगा असो का एखाद्या हातमजुरीवाल्याचा मुलगा असो, तो क्लास 1 अधिकारी 100% होणार म्हणजे काळ्या दगडावरची रेचे. मंडळी, आपण जेव्हा कष्ट करीत असतो
जेव्हा शेतातून येतो आपण काबाळ कष्ट करून येत असतो तेव्हा गावाच्या नुसत्या चव्हाट्यावर जाऊन नुसता आपण येत असतो तेव्हा कष्टाने जेव्हा आपण मेहनत करून येत असतो तेव्हा लोक आपल्याला राम राम करीत असतात. कशामुळं? कष्टामुळं माणसाचं नाव होत असतं. मग तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो कष्ट केल्याने माणसाचं नाव होत असतं. जेव्हा मी कष्ट करीत असतो जेव्हा गावातून जात असतो तेव्हा लोक मला राम राम करीत असतात, सलाम आलेकुम करीत असतात. कशामुळं? कष्टामुळं माणसाचं नाव होत असतं. आणि आपण कष्ट करून मुलांना शिकवित असतो तर त्या शिक्षणाचं नक्की फळ होणार आहे, चीज होणार आहे. आणि कष्ट हे त्या शिक्षणाला 100% यश मिळणार आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. प्राशन केल्याशिवाय तो म्हणजे तो मोठा माणूस होणारच. हे काळ्या दगडावरची रेष आहे. सर काय अडचण आहे तुमची? काय उगाच फौजदारासारखे चौकशी लावले तुम्ही? बोला काय प्रश्न आहे तुमचा? मला एक प्रश्न पडला होता. 2 विचारा. नाही एकच विचारतो सध्या तरी. तुमचं नाव जरा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. काय माझं नाव दामोदर दत्तात्रय देशमाने, ढेंगळे, पिंपळगाव. बापाचं नाव काय म्हणलं? नाही आमच्या ढेंगळी पिंपळगावला आले तुम्ही असं युटर्न घेतला शेबड्या पोराला विचारलं घरी आणून सोडतेस असं म्हणताय होय? बर. मग अजून एक छोटासा होता. शिक्षण काय झालं बरं तुमचं? माझं शिक्षण दुपारपर्यंत. हा, शाळेत गेलो मास्तरीन मारलं दुपारीच घरी आलो. असं का? पण सर तुम्हाला सांगू का, शिक्षण जर केलं असतं तर शिक्षण मंत्रीच झालो असतो. नक्कीच. एक प्रश्न विचारतो. शिक्षण एवढं आणि तुमचं वय काय बरं? वडील वय काय बरं तुमचं? माझं वय मी KG2 ला आहे सर. आता KG2 ला? वा, जबरदस्त. वडील वा सर काय प्रश्न विचारला तुम्ही. आजकाल कोणी वडिलांचं नावच घेत नाही, डायरेक्ट हाणायला लागले. पिंटू, संजू, राजू, बबलू, चिंटू, पिंटू काय असेल ते आई वडिलांना विसरत चालले. अरे असं करू नका बाळांनो. तरुण मंडळी आई वडिलांचं नाव घेत चला. तुम्ही खूप पैशावाले व्हा, मोठमोठ्या गाड्या घ्या, ऍपलचे मोबाईल घ्या 1.5 लाखाचे, 2 लाखाचा मोबाईल घ्या, 4G नाही 5G घ्या, 6G घ्या. पण आई वडिलांना नाही सांगत चला रे. आई वडिलांसोबतही बर्थडे सेलिब्रेट करत चला, म्हणजे बरं वाटेल त्यांना. नुसतं मित्रांसोबतच चव्हाट्यावर करत बसू नका बर्थडे. कोण आहे बर्थडे बॉय? आई वडिलांनाही सामील करून घेत जा, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल तेवढं. आणि रात्री घरी येत जा लवकर. बर्थडे पार्टी संध्याकाळी लवकर घरी येत चला, म्हणजे बरं असेल. आणि चला, चांगला प्रश्न विचारला सरांनी की वडील काय करतात. आजकाल वडिलांचं नाव कोणी घेतच नाही, काही घेणं देणं नाही. नुसता ATM कार्ड द्या आणि पासवर्ड सांगा आणि मोबाईल मध्ये बॅलन्स टाकून द्या. हॅलो पप्पा, बोलो पप्पा आणि डालो पप्पा. आईचा उंदीर आणलाय. अरे जरा कष्ट केले पाहिजे. पोरं आजकाल नुसतीच मजा मारायला लागलीत आणि आई वडिलांनी काय केलं माहिती, त्याच्यासाठी खूप काही केलंय. पण जे मुलं आई वडिलांना विसरतात त्यांची कधी प्रगती होणार नाही. असा माझा आजोबा म्हणायचा, मी नाही. कारण कार्यक्रम झाल्यावर मला घरी पण जायचंय. मकरंद नाराजपुरे तुम्ही काय म्हणायचे, या इकडं तुमचा वाढदिवसच करतो. आता काही तरुण मंडळी असतील तिकडे उभे, ते चर्चा करत असतील. धंदा आहे त्याचा, तो बोलतोय तो. त्याला काय पेमेंटशी मतलब, धंदा आहे त्याचा. पण माय बापा असं करू नका. चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. पण माझे वडील IAS आहेत सर. IAS नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुठलं पुढारी नाही, अजिबात नोकरीला नाही येत. पण माझे वडील IAS आहेत. म्हणजे काय? आणि ते काय असते सांगतो ना. IAS म्हणजे इंडियन ऍग्रिकल्चर सर्व्हिस. वा, मी शेतकऱ्याचा मुलगा. आता एक दुपारपर्यंत शिक्षण झालंय म्हणल्यावर एक प्रश्न विचारतो सर. आम्ही गावखेड्याची माणसं, शहरातले लोक पिझ्झा बर्गर खाऊन पोट साफ करतात. नाही, आम्ही भाजी पोळी खातो. बर. पण तुम्ही शहरातली लोक, मुंबई पुण्याची,
दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, आग्रा, हावडा. असं हे गावाकडचा विचार नाही नाही, बर्गर पिझ्झा खात्यात आणि पोट साफ करतात. आम्ही पोळी भाजी खाऊन पोट भरीत असतो. पण सध्या काय झालंय, चिल्लर सगळी खेड्यात राहिली, नोटा सगळ्या शहरात गेल्या. हा, या ना सर इकडे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल. आता फौजदारासारख्या चौकशा करायला लागले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागल. विचारा. सिंपल प्रश्न आहे. सांगा, कोंबडा आधी का अंडा आधी? कोंबडी आधी का अंडा आधी? हा, काय फालतू प्रश्न आहे हा? कोंबड्या आधी का अंड्या आधी म्हणजे याला काय अर्थ आहे? सर असा प्रश्नच नसतो. आधी शेंगदाणे असतात, अंडा बॉईल असत, 90 असते, पापड असतात, मग कोंबडी असते. वा वा, जमलं की. सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. विचारा. सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? आता हिमालयात पडतो हे माहिती आहे भाऊ मला. हा, सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या गलासात पडित असतो. संध्याकाळच्याला विचारा. गटारी अमावस्येच्या दिवशी 30 फसला. सर मला आवड मिळालंय. काय बोलता? सेल्फी आवड. वा वा. गटारी अमावस्येच्या दिवशी गटारीत पडलो होतो तेव्हा सेल्फी काढला. सेल्फी काढला. लागेल सेल्फी आवड डिक्लेअर केला. बाकी सर बाकी जोरदार चाललंय ना. जोरदार. या इकडे या या. सर तुम्हाला गंमत सांगतो. गंमत सांगा की. हा, एकदा काय झालं, दादा कोंडके आणि निळू फुले सिनेमा बघायला गेले. काय बोलता? आणि मंडळी आज अलगट सरांचे खास सिनियर, त्यांना खूप मानतात. साहेबांचा वाढदिवस आहे बरं का. जोरदार टाळ्या. सर तुमच्यासाठी एक शेअर म्हणतो. तुम्ही काय यार असे मागे मागे राहतात? नाही, तुमचं मागच वाटत. पूर्ण सर आपल्याकडे एकदा पूर्ण सरांसाठी जोरदार टाळ्या. सर नुसतं हात जरी वरती केलं तरी चालतंय. हा, क्या बात आहे. पूर्ण सरांसाठी एक शेअर म्हणतो, कारण साहेबांना वाढदिवस, त्यांचं कौतुक, त्यांचे फोटो, गुलाब, पुष्प, फटाके अजिबात आवडत नाही. ते म्हणले जेवढे फटाके फोडायचे पैसे आणा इकडं, जेवढा केक आणायचा पैसे आणा इकडं, बरं आहे. जेवढे पुष्पगुच्छ, जेवढे बुके आणायचे आणा पैसे इकडं. किती जमले? 1500. ए जा रे, 1500ची पुस्तकं घेऊन ये, पेन घेऊन ये, वया घेऊन ये, द्या पोरांना वाटून. ज्या गरीब गरजू पोर आहेत द्या वाटून सगळ्यांना. काय फटाके फोडायचे, काय केक उधळायचा आणि काय बुके सकाळी आणले संध्याकाळी खराब होतात. पण पुस्तक आणि पेन याच्याने गरीब पोरं पुढे जातील. माझे शिकतील, माझ्या गावची मुलं मोठे होतील कधीतरी. हे साहेबांचे विचार आहेत. जोरदार टाळ्या. साहेबांच्या गाडीत बसलो 10 मिनिटात साहेबांनी मला सांगितलं, नाही मकरंद मला नाही आवडत रे. म्हटलं साहेब हॅट्स ऑफ, तुम्हाला मानाचा मुजरा आणि या गावच्या सगळ्या लोकांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा परत आपण बोलूया. 2च मिनिटं चालू ना. चालू. तुम्हाला काय अडचण नाही ना? नाही, हे रुमालवाले तुमचंही करायचंय का वाढदिवस? ते वाढलेले आहेत आधीच. सर या इकडं. आलो. एकदा दादा कोंडके आणि ताई येतोय ना तुम्हाला आवाज? शकुंतला मावशी, शकुंतला मावशी आवाज येतोय. पिंट्याची आई, गंगू मावशी, ए अक्का. हा हा, आलो आलो आलो. ताई माफ करा, दुपारपासून आले तुम्ही. सावळा कुंभार येणार आहे म्हणून माझ्या बहिणीला विनंती आहे, काही चुकलं असेल तर माफी मागतो. सिनेमात हसवतो पण इथं तुम्हाला आलो भेटायला, माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या ताईला. आणि काहीतरी देऊन जाणार आहे आज, आणि काहीतरी तुमच्याकडून घेऊन जाणार आहे, म्हणजे आशीर्वाद. तर या इकडं सर. एकदा दादा कोंडके आणि निळू फुले सिनेमा बघायला गेले. बरं. दादा कोंडके आणि निळू फुले सिनेमा बघायला गेले. गंमत काय झाली? काय झाली? गंमत अशी झाली की काळा चष्मा घालून हिरोईन आली. हिरोईन शाबास. हा, ती हिरोईन अशी आली तुमकत काळा चष्मा घालून. वा. दादा कोंडके निळू फुले साहेबांना म्हणले, काय म्हणले? निळू फुले साहेबांना, ओ निळू काका, निळू काका, हो मायाला जायला
हिरोईननी काळा चष्मा घातला, काळा चष्मा. हिला काळा चष्मा कोणी दिला? मी दिला, मी. अरे मग निळू फुले काय म्हणले? निळू फुले काहीच नाही बोलले. परत दादा कोणके एकदा म्हणले, हो निळू काका, निळू काका, हिरोईनला सँडल कोणी दिली? मी दिली, मी. त्यावर निळू काका काहीच बोलले नाही. परत दादा कोणके निळू काकांना म्हणले, हो निळू काका, हो त्या तुम्हाला माहितीये या हिरोईनला गजरे गुलाबाचं फुल कोणी दिलं? मी दिलं, मी. हे सगळं ऐकून झाल्यावर दादा कोणके निळू फुले साहेब दादा कोणकेला म्हणले, दादा त्या हिरोईनला काळ्या चष्मा तू दिल्या, त्या हिरोईनला गुलाबाचे फुलं गजरे तू दिले, त्या हिरोईनला सँडल तू दिले, याला कुठला एवढं सगळं दिलं? त्या हिरोईनच्या हातामध्ये लहान बाळ आहे ती कोणी दिलं? पुरुष मंडळी ज्यांना कोणाला समजले नसेल त्यांनी वाढवून घ्या. ताशी गंमत चालू असते मंडळी. तुम्हाला सांगतो, तुमच्या टाळीने अमिताभ बच्चनला सुपरस्टार केलं सर. तुमच्या टाळीने शाहरुख खान, सलमान खान त्यांना सुपरस्टार केलं. बढिया. तुमच्या टाळीने मला सुपरस्टार केलं. असू द्या, असू द्या. तुमच्या टाळीने दादा कोंडके साहेबांना विनोद सम्राट केलं. आणि आता ही मंडळी, हे जे मुलं आहेत हे उद्याचे कलेक्टर आहेत, IAS अधिकारी आहे, IPS अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी आहेत, कारकून आहे, PN आहे, क्लास 2 आहे, क्लास 1 आहे, क्लर्क आहे. टेन्शन घेऊ नका, पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाही ज्यांनी बिन्नी टाळ्या नाही वाजवल्या त्यांचा मोबाईल हरवून जाणार यार. चला बाळांनो, चला 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 चला, या 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 या. ते तलवार सांभाळा, घुसले तर कुठे आहे? तलवार सांभाळा महाराज, या लवकर. नेक्स्ट परफॉर्मन्स. चला चला, हे ते तलवार सांभाळा. सर अनाउन्स. चला 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 चला. अरे वा, काय जोरदार तयारी केली गड्या. सर अनाउन्स. उगाच मोठं व्हायची घाई केली मी, लहानच बरा होतो. वाह 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 वाह. ए तुम्हारा नाम क्या है? शाहरुख खान. अरे वाह. ए बाळा, पप्पी दे ना एक. पप्पी दे पारूला. ए दीदी, वाह काय छान ड्रेस घातलंस का? ए चड्डी खाली सोडा सोडा सोडा, हात काढा. अच्छा है, मस्त है. अरे मॅडम, नमस्कार मॅडम. धन्यवाद. चला बाळांनो, जोरदार टाळ्या आहे. हो जाऊ द्या जोरदार टाळ्या. ए फोटो वाल्या, फोटो काढ ना.